नमस्ते भारत, आप देख रहे हैं WH न्यूज। मैं हूं विजय खौसे। हम रहते हैं खबरों के आगे, खबरों के पीछे। खबर छुपाते नहीं, दिखाते हैं। खबर कोई भी हो, हम निडर निष्पक्षता के साथ दिखाते हैं। तो आइए देखते हैं आज की विशेष खबर क्या है। सर्वांचं स्वागत होतं। निहाल बोलना। यहाँ उपस्थित सभी पत्रकार साथियों का स्वागत है। मेरा नाम निहाल पाटिल है और आज बहुत महत्वपूर्ण विषय पर आज की जो पत्रकार परिषद है वो बुलाई गई है। आज का विषय कुछ ऐसा है कि दीक्षा भूमि को जो अतिरिक्त जगह है उसको उसकी मांग को लेके आज की जो पत्रकार परिषद है वो आयोजित की गई है। जो काचीपुरा की जो जमीन है जिसके ऊपर 10 अगस्त को बॉम्बे हाई कोर्ट ने कृषि विद्यापीठ को जो आदेश मांगा है कि आप जल्दी से फैसला लो, इसी के लिए आज की जो संपूर्ण पत्रकार परिषद है वो बुलाई गई है। इसके बारे में विस्तार से जानकारी धारगावे साहेब देंगे। सर्वांना सप्रेम जय भीम। आजची जी पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य उद्देश होता की आंबेडकर समाजाची मागील 6 दशकापासून दीक्षाभूमीच्या विस्तारीकरणासाठी जागेची मागणी महाराष्ट्र सरकारला करण्यात येत होती, परंतु आजपर्यंत दीक्षाभूमीला मागील 60 वर्षात 1 एकर जागा सुद्धा मिळालेली नाही। जे पण दीक्षाभूमीला जी जागा मिळालेली आहे ती पूर्व 1962च्या दरम्यान मिळाली होती, 22 एकरची दीक्षाभूमीकडे। पण त्यानंतर लोकांची वाढती गर्दी आणि त्यामध्ये सोयी आणि सुविधा उपलब्ध करायच्या असेल आणि दीक्षाभूमी जर जागतिक दर्जाचं स्मारक आहे तर त्या स्मारकाच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारला बऱ्याचदा स्मारक समितीने सुद्धा आणि विविध संघटनांनी सुद्धा मागणी केलेली आहे। तर त्याबद्दलच ही आजची पत्रकार परिषद आहे। आता काही दिवसापूर्वी एक विषय माहितीच पडला की काचीपुऱ्यातील जी 52 एकर जागा आहे जी पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या मालकीची आहे। पंजाबराव कृषी विद्यापीठाकडे 1962 पासून त्यांच्याजवळ 650 एकरच्या जवळपास पूर्ण शहरामध्ये मालमत्ता आहे, जागा आहे। त्यापैकी बरीचशी जागा त्यांनी तेलंगखेडीला दिली आहे। मागे तेलंगखेडी बॉटनिकल गार्डन जे आहे त्याला 16 एकर तेलंगखेडी गार्डनसाठी दिलेली आहे पंजाबराव कृषी विद्यापीठाने, बॉटनिकल गार्डनसाठी सुद्धा दिलेली आहे। त्याच प्रकारे आमची सुद्धा मागणी आहे की दीक्षाभूमीच्या विकासासाठी दीक्षाभूमीला 52 एकर जागा देण्यात यावी। मागील नागपूरच्या लोकमतला एक बातमी प्रकाशित झाली ज्यामध्ये विदर्भ सिटी क्लब या संस्थेला 52 एकर जागा देण्यासाठी निर्णय घेण्यासाठी कोर्टाने पंजाबराव कृषी विद्यापीठाला एक आदेश दिलेला आहे। तर आमची अशी मागणी आहे सरकारला, महाराष्ट्र सरकारला की दीक्षाभूमीच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारने आमच्या सोबतीला येऊन ती जागा आम्हाला दीक्षाभूमीच्या विकासासाठी लीजवर देण्यात यावी। कारण की दीक्षाभूमी जी आहे जागतिक कीर्तिप्राप्त व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक धम्मदीक्षेचे पवित्र स्थान असलेल्या दीक्षाभूमीचा नियोजित जर विकास करायचा असेल तर काचीपुरा येथील 52 एकर शासकीय जमीन 99 वर्षाच्या भाडेपट्ट्यावर तात्काळ उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आमची राहील। अलीकडेच विदर्भ सिटी क्लबद्वारे सदर मागणी केल्याची माहिती समोर आली आहे। दीक्षाभूमीसाठी ही मागणी गेल्या 6 दशकापासून सुरू असल्याने इतर कोणत्याही संस्थेच्या मागणीचा विचार करताना दीक्षाभूमीच्या प्रलंबित मागणीला प्राधान्य देण्यात यावे अशी आमची भूमिका आहे। दीक्षाभूमीचं ऐतिहासिक महत्त्व आहे कारण की दिनांक 14 ऑक्टोबर 1956 रोजी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याच पवित्र भूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन भारताच्या सामाजिक इतिहासात एक युगांतकारी अध्याय सुरू केला। आज दीक्षाभूमी हे देश विदेशातील कोट्यवधी अनुयायाच्या श्रद्धा आणि प्रेरणा आणि सामाजिक चेतनेचे केंद्र बनलेले आहे। आजची जी स्थिती आहे दीक्षाभूमीची, सध्या दीक्षाभूमीवर दरवर्षी लाखो अनुयायी दर्शनासाठी येतात, परंतु मूलभूत सुविधांचा मोठा अभाव आहे। अनुयायांसाठी निवासाची कोणतीही व्यवस्था नाही, पेयजल आणि स्वच्छता गृहांची अपुरी व्यवस्था, आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत, बुजुर्ग, महिला, मुले आणि दिव्यांगांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते, मोठ्या कार्यक्रमासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही। त्यामुळे दीक्षाभूमीचा विस्तार आणि नियोजित विकास करण्यासाठी पुरेशी जमीन अत्यंत आवश्यक आहे। आता या जमिनीचा जो
प्रश्न काय आहे? काचीपुरा येथील जमिनीच्या संदर्भात विदर्भ सिटी क्लबद्वारे देखील मागणी करण्यात आली आहे. तसेच न्यायालयाने पंजाबराव कृषी विद्यापीठाला संबंधित प्रस्तावावर विचार करण्याचे निर्देश दिलेले आहेत. तसेच आम्ही न्यायपालिकेचा सन्मान करतो आणि न्यायपालिकेत प्रक्रियेत हस्तक्षेप करू इच्छित नाही, परंतु आमचे स्पष्ट म्हणणं आहे की दीक्षाभूमीच्या विकासासाठी जमिनीची मागणी सुमारे 60 वर्षापासून सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही अन्य संस्थेच्या मागणीचा विचार करताना या 60 वर्षाच्या मागणीला डावलले जाऊ नये. शासनाकडे आमच्या प्रमुख मागण्या आहे. या संपूर्ण जमीन प्रकरणात शासनाने सकारात्मक हस्तक्षेप करावा. आवश्यकतेनुसार न्यायालयीन कार्यवाहीत पक्षकार बनून आमची भूमिका मांडवावी. दीक्षाभूमीच्या सुमारे 60 वर्ष जुना जमिनीच्या मागणीला न्यायालय आणि संबंधित प्राधिकरणासमोर मांडावे. काचीपुराची 52 एकर जमीन दीक्षाभूमीच्या विकासासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घ्यावा. 99 वर्षाची लीज हवी दीक्षाभूमीसाठी. या जागेची जमिनीची मालकी ही शासनाकडेच राहील. जमिनीचा उपयोग आम्ही शासनाच्या नियमानुसार होईल. दीक्षाभूमीच्या विकासासाठी पुरेशी जागा यामुळे उपलब्ध होईल आणि या जमिनीचे खाजगीकरण सुद्धा होणार नाही. आमची एवढीच मागणी आहे की ही जमीन सरकारची राहील तरी चालेल, पण दीक्षाभूमीच्या विकासासाठी या जागेचा वापर व्हायला पाहिजे. कारण की मागील 60 वर्षापासून या जागेवर कुठलंही काम सुरू नाही आहे आणि ती खाली अशी पडलेली जागा आहे. आणि तेच ज्या दीक्षाभूमीसाठी एक चांगलं एक ऐतिहासिक इथे स्थळ तयार होईल. आंतरराष्ट्रीय स्तराच्या स्मारक आणि सांस्कृतिक परिसर इथे निर्माण होईल. अनुयायांसाठी निवास व्यवस्था तयार होतील. विशाल पार्किंग व्यवस्था होईल. उद्यान आणि खुला परिसर पण इथे निर्माण करता येईल आपल्याला. आरोग्य केंद्र, आधुनिक स्वच्छतागृह आणि पेयजल व्यवस्था या बऱ्याचशा गोष्टी आमच्या या मागणीनुसार राहील. या संदर्भात तुम्ही निवेदन दिले आहे का सरकारला काही, म्हणजे पत्रकार परिषद घ्यायच्या आधी? याच्या आधी आम्ही ही पत्रकार परिषद घेण्याच्या आधी पंजाबराव कृषी विद्यापीठाला पत्र पाठवलेलं आहे या मागणीसाठी आणि मुख्यमंत्र्याला पण सुद्धा पत्र दिलेलं आहे. राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनाही या निमित्ताने पत्र दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही आठवण पण करून दिलेली आहे की 2024 मध्ये आम्ही एक मोर्चा काढला होता हिवाळी अधिवेशनामध्ये. त्याची पत्राची पण सुद्धा आम्ही कॉपी लावली आहे आणि ही मागणी हे आमच्या संघटनेमार्फत नाही तर दीक्षाभूमी स्मारक समिती यांच्या मार्फत सुद्धा दीक्षाभूमीसाठी वेळोवेळी जागेची मागणी करण्यात आलेली आहे, पण सरकारने आतापर्यंत त्याकडे कुठलाही लक्ष दिलं नाही. यासाठी आम्ही भंते सुरई ससाई यांच्याकडे पण सुद्धा गेलं. त्यांनाही तशी मागणी करण्यासाठी त्यांना, कारण की ज्या प्रकारे मेट्रोचं ऑफिस दीक्षाभूमीच्या समोर झालं त्यावेळेस लोकांना माहीत नव्हतं. ज्यावेळेस ते मेट्रोचं ऑफिस झालं, आज ही गोष्ट आपल्या लक्षात आली, तर आज या पत्रकार परिषद ठेवण्याचा मुख्य हेतू हेच होता की जनसामान्यापर्यंत ही माहिती जाणे गरजेचं आहे की आपण बऱ्याच दिवसापासून समाजासाठी आणि दीक्षाभूमीच्या विकासासाठी जी जागा मागत आहोत त्यावर आज कुठली तरी एक संस्था आपला कब्जा करू पाहत आहे आणि शासन आणि प्रशासन त्यांच्या पाठीशी उभा आहे अशा प्रकारे दिसत आहे. कारण की ही जी मागणी आहे 5 वर्षामध्ये जर न्यायालय जर या प्रकारचा निर्णय घेत असेल त्यांच्या बाजूचा, तर आम्ही पण सुद्धा याच्या आधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वारंवार पत्र व्यवहार केलेला आहे जागेच्या मागणीसाठी, पण त्यांनी यापुढे आतापर्यंत कुठलाही लक्ष दिलेलं नाहीये. 25 सप्टेंबरला आंदोलन सुद्धा करण्याची इच्छा आहे. जर आमची ही मागणी जर पूर्ण होणार नाही तर आम्ही एक मोठं आंदोलन यामध्ये नागपूर शहरामध्ये उभारू आणि त्यानंतर हे जे आंदोलन जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तर 25 सप्टेंबर 2026ला नागपूरच्या संविधान चौकावर महाराष्ट्र सरकार आणि पंजाबराव कृषी विद्यापीठासाठी हे आंदोलन राहणार. त्यांना आमची ही स्पष्ट मागणी राहणार आहे. ही लीज राहते. जर महाराष्ट्र सरकार कुठल्याही कुठल्याही कोणाला जागा जर देत असेल तर त्यासाठी एक लीजची प्रक्रिया आहे, ती 99 वर्षाची दिली जाते. त्यानंतर जर ती एक्सटेंड करायची असेल तर तो नंतरचा प्रश्न. भंते सुरई ससाई सुद्धा बोलणं झालेलं आहे. त्यांनाही आम्ही त्या बद्दलचं पत्र दिलेलं आहे आणि ते पण ते आमच्या सोबत राहतील. भंतेजीचं सरळ म्हणणं आहे की आम्ही पण या आधी मागणी केलेली आहे, आमची चर्चा चालू आहे. पण भंतेजीला मी त्या दिवशी ही बातमी पण दाखवली आणि त्या प्रकारचं पत्र सुद्धा भंतेजीला दिलेलं आहे परस्पर भेटून. जमीन आहे ती आतापर्यंत दीक्षाभूमीला मिळालेली नाही. तुम्हाला काय वाटते की 52 एकर जमीन तुम्हाला दीक्षाभूमीसाठी मिळेल?
यामध्ये वाटण्याच्या आतापर्यंत जी मागणी झालेली आहे ती प्रखररित्या मागणी झालेली नाही. आज समाज जागरूक झालेला आहे. आज समाज लढण्यासाठी पण एकत्र यायला तयार आहे. त्यामुळेच हे जे आंदोलन उभारण्यात आलेलं आहे, या आंदोलनाला कुठलाही आम्ही एक नाव दिलेलं नाही, एक कुठलंही संघटन नाही. हा सर्व जो आंदोलन जो निर्माण होणार आहे, जो येणार आहे, हा पूर्ण आंबेडकरी समाजाचा आहे. त्यासाठीच आम्ही ही 25 तारखेची जी तारीख घेतलेली आहे, त्यामध्ये आम्ही प्रत्येक महाराष्ट्रातल्या गावकुसापर्यंत जाऊ, लोकांना याबद्दल माहिती करू आणि जनजागृती करून महाराष्ट्र सरकार आणि पंजाबराव कृषी विद्यापीठावर एक मोठा जनआंदोलनाची तयारी गेल्या दाखवू. 60 वर्षापासून हा समाज जो आहे हा जमिनीच्या मागणीसाठी रस्त्यावर आलेला दिसला नाहीये. तर आता हा समाज ह्या मागणीसाठी येईल का तुमच्यासोबत ह्या आंदोलनावर? नक्कीच समाज या मागणीसाठी येणार, कारण की समाजालाही कुठेही आता तुम्ही बघितलं असेल, आज एक आंदोलन, आज शाळा शिक्षणासाठी कुणी आतापर्यंत रस्त्यावर उतरत नव्हते. आज युवा मुलं सुद्धा आपल्या मागणीसाठी रस्त्यावर उभे राहू शकले. आज जे तुम्ही विचार करत असेल, आता जे जेनजीचं आंदोलन झालं, ज्यामध्ये तुम्ही कधी विचार नाही केला असेल, त्या आंदोलनामध्ये की एखाद्या मंत्र्याचा राजीनामा, जे भारतीय जनता पार्टी जे मागील 12 वर्षामध्ये जे सरकार चालवत होते त्यांच्या कारकिर्दीत कुठलाही राजीनामा नाही झाला. एक जनआंदोलन मुलांनी तयार केलं, त्या जनआंदोलनामध्ये एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. त्याच प्रकारे ज्यावेळेस पूर्ण आंबेडकरी समाज एकत्र होईल आणि ही मागणी करणार, तर नक्कीच महाराष्ट्र सरकारला ही मागणी पूर्ण करावी लागेल. कारण की पंतप्रधानांनी वारंवार लोकांना आणि विदेशात जाऊन हे सांगितलंय की हा बुद्धांचा देश आहे और हम बौद्ध की धरती से आते. आणि जर बौद्धांचा जर विकास करायचा असेल, त्यांना कुठली मागणी असेल, तर ती पंतप्रधानाला, महाराष्ट्र सरकारला पूर्ण करावी लागेल. समाज वो मांग कर रहा है कि दीक्षा भूमि को अतिरिक्त जगह दी जाए और कई सारे संगठनों ने इसके ऊपर जो कि है निवेदन भी दिए है, समिति ने भी दी है, पर अभी तक के हम देख सकते हैं कि कोई भी प्रक्रिया उसमें हमें नहीं देखने को मिलती है। अभी हाल फिलहाल में 10 अगस्त को पेपर में एक बातमी आती है, उसमें कहा जाता है कि जो पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ की जो जगह है वो सिटी क्लब, विदर्भ सिटी क्लब ये मांग रहे हैं। तो कोर्ट ने आदेश दिया है कि जल्दी से जल्दी आप निर्णय लीजिए ताकि हम आगे 1 अक्टूबर को आदेश दे सके, ऐसा पेपर में बातमी आई है। तो मेरा सवाल यह है कि हम इतने सालों से दीक्षा सरकार से, प्रशासन से मांग कर रहे हैं कि दीक्षा भूमि में जो जगह की कमी हमें देखने को मिलती है, हर साल 14 अक्टूबर विजयादशमी के दिन लाखों के संख्या में जन सैलाब आता है, वहाँ पे वॉशरूम की व्यवस्था नहीं हो पाती है, रहने की व्यवस्था नहीं हो पाती है। यहाँ तक के कई सारे सामाजिक संगठन हैं जो कि व्यवस्था में लगे होते हैं, तब जाके भी वहाँ पे सब वो प्रॉब्लम है वो सॉल्व नहीं होती है, ये सरकार को पता है। पर तभी भी सरकार इसके ऊपर कुछ खास ध्यान नहीं दे रही है। हम देख रहे हैं कि इतर धर्मों में भी कई सारे करोड़ों रुपए का फंड दिया जा रहा है, विकास काम किया जा रहा है, पर दीक्षा भूमि के ऊपर दूर ध्यान क्यों दिया जा रहा है? दीक्षा भूमि के, चाहे वो विकास काम के लिए रहो, चाहे वो जमीन से रिलेटेड रहो, उसके ऊपर प्रशासन क्यों ध्यान नहीं दे रहा है? जैसे कि कुछ दिनों पहले जो हमारे पालक मंत्री है उन्होंने भी कहा था कि 3 सालों में दीक्षा भूमि का जो विकास काम है वो हो जाएगा, उसको गति मिलेंगी, पर तभी भी दीक्षा भूमि का स्टे जो कि है अभी तक नहीं निकला और विकास काम भी स्टार्ट नहीं हुआ है। अभी हाल फिलहाल में जो ताबड़तोड़ घाई गड़बड़ में जो ऑर्डर दिया जा रहा है और कृषि विद्यापीठ को हाईकोर्ट ने पूछा है कि आप जल्दी से आदेश दीजिए, तो हमारा एक ही उद्देश्य है कि हम ना किसी का विरोध कर रहे हैं, ना प्रशासन से विरोध कर रहे हैं। हमारे पास इतनी मांग है कि जो पर्याप्त जगह है वो दीक्षा भूमि को मिलना चाहिए, जो 52 एकड़ की जो जमीन है वो दीक्षा भूमि को मिलनी चाहिए, और साथ ही साथ जल्दी से जल्दी दीक्षा भूमि का विकास काम भी होना चाहिए। और उस जगह का जो इस्तेमाल है वो सामाजिक कार्यक्रम के लिए, सामाजिक संस्था के लिए, वहाँ पे कुछ विशेष सामाजिक उपक्रम करने के लिए वो जगह की हमारी मागणी है। बस इतना ही कहना चाहता हूँ। सर्व पत्रकारांना सप्रेम जय भीम। काचीपुरा या ठिकाणी जी पंजाबराव कृषी विद्यापीठाची जागा आहे ती 52 एकर जागा दीक्षाभूमीच्या डेव्हलपमेंटसाठी, विकास कामासाठी ती जागा शासनाने दीक्षाभूमीला द्यावी या मागणीसाठी आज या ठिकाणी आपण उपस्थित आहोत। आणि ही जागा जर शासनानं दीक्षाभूमी स्मारक समितीने जर दिली नाही तर लवकरच महाराष्ट्र राज्य सरकारच्या विरोधात, आणि ही जागा ॲक्च्युअल जर पाहिली तर याचा अधिकार जो आहे ते कृषी मंत्र्याला आहे, म्हणजे जागा ट्रान्सफर करण्याची।
यासाठी नागपूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी याची दखल घ्यावी, कारण दीक्षाभूमी ही जे स्थळ आहे हे अतिशय ऐतिहासिक स्थळ आहे आणि दरवर्षी या ठिकाणी लाखो लोक येत असतात. त्यांना त्या ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध होत नाही आणि ही जागा जर शासनाने स्मारक समितीने दिली तर मोठ्या प्रमाणावर दीक्षाभूमीचं डेव्हलपमेंट होईल आणि अनेक त्रासापासून अनेक लोकांना या ठिकाणी सुखसुविधा मिळतील. जर शासनाने ही जागा त्वरित दीक्षाभूमीला दिली नाही तर यासाठी जनजागृती करून रस्त्यावरचं आंदोलन आम्ही लवकरात लवकर या ठिकाणी उभं करणार आहोत. ये थी आज की विशेष खबर. कल फिर मिलेंगे नई खबर के साथ, तो तब तक के लिए देखते रहिए WH न्यूज. लाइक करें, सब्सक्राइब करें. आपके मोबाइल पर खबर पाने के लिए बेल अवश्य दबाएं. विज्ञापन देकर सहयोग करें. धन्यवाद. नमस्कार.